मंडळी नमस्कार. गेल्या आठवड्यामध्ये देशाच्या राजकारणाच्या दृष्टीनं दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. त्यातली एक, संविधानिक मार्गाने निवडून आलेल्या पंतप्रधानांच्या यादीमध्ये आजपर्यंत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावावरती अधिक दिवस प्रधानमंत्री राहण्याचा विक्रम होता. तो पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 10 जून 2026 रोजी मोडीत काढून ते अधिक दिवस पंतप्रधान राहणाऱ्यांच्या यादीमध्ये 1 क्रमांकावरती आले. यातली दुसरी घटना म्हणजे कॉकरोच जनता पार्टीने आता शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात देशव्यापी आंदोलन करायला सुरुवात केली. आता मित्रांनो, या दोन्ही घटनांचा एकमेकांशी संदर्भ आहे आणि म्हणूनसाठी आपण आज जो व्हिडिओ करतोय त्याचं नाव आहे आंदोलनजीवी आले गेले, मोदी तैसेची राहिले. मित्रांनो, हा विषय आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास करावा लागेल. एखाद्या देशामध्ये तिथल्या संविधानिक ढाच्याच्या माध्यमातून निवडून आलेलं सरकार असेल, ते सरकार जर परदेशी शक्तींना पाडता येत नसेल तर त्याला खच्ची करण्याचे प्रयत्न केले जातात आणि ते खच्ची करताना तिथली एखादी स्थानिक लोकभावना घेऊन त्याचा प्रक्षोभ कसा होईल, त्याचा रूपांतर जन आंदोलनात कसा होईल याचा विचार पुरेपूर केला जातो. गेल्या 6 महिन्यात अशी अनेक उदाहरणं आपल्याला जगातल्या विविध देशांमध्ये पाहायला मिळतील. आपल्या जवळचीच उदाहरणं घ्यायची झाली तर नेपाळ आणि बांगलादेश ही उदाहरणं अत्यंत बोलकी आहेत. 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा सत्तेमध्ये आले आणि 3 दशकांनंतर पूर्ण बहुमताचं सरकार भारतामध्ये अस्तित्वात आलं. 2019 साली 2014 पेक्षा जास्त बहुमत पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालं आणि या परदेशी शक्तींना असं लक्षात आलं की आता जर तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भारतामध्ये स्थिर सरकार आलं तर आपले जे काही इंटरेस्ट आहेत याला बाधा निर्माण होईल आणि म्हणूनसाठी अडथळ्यांची एक मालिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर उतरवायला या सगळ्या परदेशी शक्तींनी सुरुवात केली. याची सुरुवात कुठे झाली तर गेल्या 6 वर्षांचा विचार केला तर 2020 सालापासून या सगळ्या अडथळ्यांच्या मालिकेला सुरुवात झाली. मित्रांनो, 2020चा आपण विचार केला तर बिल्किस बानो हे नाव आपल्याला आठवत असेल, ज्यांना शाहीनबाग की दादी ऑफ शाहीनबाग म्हणलं गेलं. NRCच्या विरोधात दिल्लीमध्ये स्थानिक मुस्लिम महिलांनी एक आंदोलन उभं केलं आणि त्याला आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळाला, आंतरराष्ट्रीय फंडिंग मिळालं आणि हे आंदोलन मोठं करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळेस कोविड आला आणि आंदोलन आटोपतं घ्यावं लागलं. 2021-22 ही दोन्ही वर्ष राकेश टिकैत यांच्या शेतकरी आंदोलनांची वर्ष होती. 2021 मध्ये रिहानाने त्याच्यामध्ये एक ट्विट केलं आणि ते ट्विट केल्यानंतर या शेतकरी आंदोलनाला मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली. आता रेहानाने इथल्या शेतकरी आंदोलनासाठी ट्विट का करावं तर हा व्यापक कटाचा भाग आहे. रेहानानंतर अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी याच्यामध्ये ट्विट करायला सुरुवात केली. मग हा आंतरराष्ट्रीय कट लक्षात आल्यानंतर भारताच्या सुद्धा अनेक सेलिब्रिटींनी याला उत्तर द्यायला सुरुवात केली. सचिन तेंडुलकर, अक्षय कुमार, अजय देवगण यांच्यासारख्या सेलिब्रिटींनी हा भारताचा अंतर्गत मामला आहे आणि परदेशी लोकांनी याच्यामध्ये लक्ष घालू नये असं सुनवायला सुरुवात केली. मित्रांनो, 2023 उजाडलं आणि या 2023 मध्ये विनेश फोगाट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय भारतीय कुस्तीपटूंनी त्यावेळेसचे भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधामध्ये लैंगिक शोषण आणि हुकुमशाही केल्याचे आरोप करून एक मोठं आंदोलन तयार करण्याचा प्रयत्न केला. हे आंदोलन तयार करत असताना या आंदोलनाला देखील मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली आणि फंडिंग सुद्धा इकडून तिकडून मोठ्या प्रमाणामध्ये जमा झालं. 2024 उजाडलं. 2024 हे वर्ष भारताच्या दृष्टीनं, भारतीय लोकशाहीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं, कारण त्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका होत्या. या लोकसभेच्या निवडणुकीच्या ऐन तोंडावर सत्यपाल मलिक जे काश्मीरचे राज्यपाल होते त्यांनी पुलवामा हल्ल्यासंदर्भात काही विधानं केली आणि इथले असलेल्या विरोधी पक्षांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्याला प्रसिद्धी द्यायला सुरुवात केली. 2024 साली भारतीय जनता पक्षाने 400 पारचा नारा दिला होता. त्याच्या विरोधामध्ये एक कॅम्पेन चालवलं गेलं आणि ते कॅम्पेन असं, जर भारतीय जनता पक्षाला 400 जागा मिळाल्या तर भारतीय जनता पक्ष हा संविधान बदलेल. खरं तर हा एक प्रोपगंडा होता, पण हा प्रोपगंडा सेट करण्यात विरोधी पक्ष यशस्वी झाले. 2014-2019 या दोन्ही वेळेस भारतीय जनता पक्षाला जे बहुमत मिळालं होतं ते 2024 मध्ये मिळालं नाही. 240 जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या आणि पुन्हा एकदा एक कोअलिशनचं गव्हर्नमेंट भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये भारतामध्ये अस्तित्वात आलं.
देशाच्या विरोधी काम करणाऱ्या परकीय शक्ती आहेत त्यांना एक गोष्ट लक्षात आली, भारतीय जनता पक्षाचं बहुमत जरी नसलं तरी हे सरकार 5 वर्ष टिकेल आणि भारताला जर आपल्याला अस्थिर करायचं आहे तर आता काहीतरी मोठी आंदोलनं करावी लागतील। आणि त्याप्रमाणे सोनम वांगचुक जे लडाखचे नेते आणि त्यांनी लडाखला सेपरेट राज्याचा दर्जा मिळावा म्हणूनसाठी आंदोलन करायला सुरुवात केली। या आंदोलनावरतीही अनेक आरोप झाले। मित्रांनो, हे आंदोलन कुठं केलं गेलं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। मित्रांनो, लडाख सारखा प्रदेश आहे, लडाखला लागून आपल्याला चीन आणि पाकिस्तानच्या बॉर्डर्स आहेत आणि हा अत्यंत संवेदनशील असलेल्या या प्रदेशामध्ये एक मोठं आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न झाला। हे आंदोलन भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता आपल्या शत्रू राष्ट्रांना अधिक मदत करणारं असू शकलं असतं। या आंदोलनावरती अनेक आरोप झाले, मग त्याच्यामध्ये आलेलं फॉरेन फंडिंग हे देखील विवादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलं। सोनम वांगचुक यांनी जगभरामध्ये जेनझींनी कशी आंदोलनं केली याचा दाखला देऊन भारतामध्ये तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न केला। त्यांच्यावरती NSA सुद्धा दाखल करण्यात आला। आता 2026 उजाडलंय। भारताच्या एका न्यायाधीशांनी बेरोजगार तरुणांसाठी एक शब्दप्रयोग वापरला आणि तो म्हणजे झुरळ। याचा धागा पकडून अमेरिकेमध्ये बसलेला एक तरुण एक कॉकरोच जनता पार्टीची स्थापना करतो किंवा सोशल मीडियाला एक हँडल तयार करतो। अवघ्या काही दिवसामध्ये त्याला काही मिलियन्समध्ये फॉलोअर मिळतात। हे सोशल मीडियाचे जरी आभासी जग असलं तरी सहज शक्य होत नाही। ते कशामुळे शक्य झालं तर गेल्या 5 वर्षातली आंदोलनं कशी यशस्वी करण्याचा प्रयत्न केला त्याचाच हा पुढचा प्रयोग आहे। हे सांगायला वेगळ्या कुठल्याही राजकीय पंडिताची आवश्यकता नाही। मित्रांनो, ही कॉकरोच जनता पार्टी उदयाला आली आणि या कॉकरोच जनता पार्टीच्या उदयानंतर त्यांनी इथले स्थानिक मुद्दे जसं की आता नीटचा पेपर फुटला त्याचा तपास इथल्या यंत्रणांकडून सुरू आहे। आता हा भावनिक मुद्दा उचलून त्यांनी आंदोलन करायला सुरुवात केली। आपण जगभरातल्या अशा प्रकारच्या आंदोलनांची जर मोडस ऑपरेंडी पाहिली तर ती याच पद्धतीची असते। ते एखादा मुद्दा असा उचलतात की ज्यांनी जनभावनेचा प्रक्षोभ होईल आणि आता कॉकरोच जनता पार्टीने देखील असाच मुद्दा उचललाय। कॉकरोच जनता पार्टी आता देशाच्या मेट्रो सिटीजमध्ये जाऊन आंदोलन करते। मित्रांनो, 2020 ते 2026 या 6 वर्षांमध्ये वेगवेगळे आंदोलनजीवी प्रयोग झाले, पण हे सगळे प्रयोग अयशस्वी होण्याचं कारण एकच की या देशाचा जो जेनझी आहे आणि सगळ्या वयोगटातले जे नागरिक आहेत त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती अतूट विश्वास आहे। आपण सुद्धा मुद्दा कितीही आपल्या जवळचा असला तरी त्याच्यावरती योग्य प्रकारे विचार केला पाहिजे। या आंदोलनांच्याकडे अत्यंत डोळसपणे पाहिलं पाहिजे आणि आपल्या यंत्रणांवरती विश्वास ठेवला पाहिजे। या सगळ्या आंदोलनांचा उद्देश एकच होता, इथला जो काही ढाचा आहे, इथल्या ज्या काही यंत्रणा आहेत, इथला जो काही संविधानिक ढाचा आहे त्या संविधानिक ढाच्याला ढासळवायचं, इथलं सरकार अस्थिर करायचं, जेणेकरून अस्थिर सरकार जर असेल तर भारत प्रगती करू शकणार नाही। आणि म्हणूनसाठी गेल्या 6 वर्षात ही आंदोलनं अत्यंत योजनापूर्वक केली गेली आहेत। मित्रांनो, आपण सगळेजण अत्यंत डोळेसपणे या आंदोलनांकडे पाहू, योग्य तिथे सरकारला प्रश्न विचारू, पण आपल्या असलेल्या संविधानिक ढाच्यावरती, आपला जो काही घटनात्मक ढाचा आहे त्याच्यावरती विश्वास ठेवू। कारण का भारताच्या प्रगतीसाठी, भारत विश्वगुरू होण्यासाठी आपल्या यंत्रणांवरती असलेला विश्वास हा अत्यंत महत्त्वाचा आहे। धन्यवाद।